महाविकास आघाडीत असतानाही जिथे तिथे स्वबळ, महानगरपालिका, नगर परिषदा, पोटनिवडणुका सगळ्या जागा काँग्रेसला स्वतःच्या जोरावर जिंकायच्यात। त्यामुळे आता पवारांच्या सोबतीने ठाकरेच काँग्रेसचा गेम करणार अशी चर्चा जोर धरते। आणि ही चर्चा फक्त राजकीय अफवा नाही, तर सध्याच्या घडामोडींमधून उभी राहिलेली शक्यता आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळंच चित्र तयार होतंय। वरवर महाविकास आघाडी अजूनही एकत्र दिसते, पण आतून तीन वेगवेगळ्या दिशा स्पष्ट दिसतायत। काँग्रेस स्वबळावर, राष्ट्रवादी रणनीतीवर आणि शिवसेना ठाकरे गट अस्तित्वाच्या लढाईवर। या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे उद्धव ठाकरेंची येणारी विधान परिषद निवडणूक। त्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 ला संपतोय आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय राहण्यासाठी त्यांना पुन्हा आमदार होणं गरजेचं आहे। विधानसभेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या खुला असला तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो जवळजवळ बंदच आहे। महायुतीची ताकद, सत्तेची पकड आणि संसाधनं पाहता सुरक्षित जागा शोधून जिंकणं सोपं नाहीये। त्यामुळे विधान परिषद हाच एकमेव पर्याय उरतो। पण विधान परिषद म्हणजे फक्त निवडणूक नाही, ती पूर्णपणे आकड्यांचा आणि समीकरणांचा खेळ आहे। 13 मे 2026 ला 9 जागांचा कार्यकाळ संपतोय आणि एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा लागतो। सध्याचं विधानसभेचं गणित बघितलं तर महायुतीकडे स्पष्ट आघाडी आहे। भाजपचे 131, शिंदे गटाचे 57 आणि अजित पवार गटाचे 40 म्हणजे एकूण 228 आमदार। या ताकदीवर ते 8 उमेदवार सहज निवडून आणू शकतात। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं संख्याबळ फक्त 46 आहे, म्हणजे त्यांना फक्त एकच जागा निश्चित जिंकता येते। दुसऱ्या जागेसाठी किमान 10 मतांची अतिरिक्त जुळवाजुळव करावी लागणार आहे। म्हणजेच उद्धव ठाकरेंना या एकमेव जागेसाठी उतरणं भाग आहे। पण इथेच काँग्रेसचा अडथळा निर्माण होतो, कारण काँग्रेसही या जागेवर दावा करते आणि त्यामागचं कारण सरळ आहे, आम्हाला काय मिळणार। राज्यसभेच्या वेळी काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला, पण आता जर विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून निर्णय घेणार असतील तर काँग्रेसला राजकीय फायदा काय, हा प्रश्न त्यांच्या गोटात जोरात विचारला जातोय। पण या प्रश्नामागे आणखी एक मोठं वास्तव आहे, काँग्रेसचा गेल्या काही वर्षांचा पॅटर्न। महाविकास आघाडीत असतानाही मुंबई महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, अगदी पोटनिवडणुका सगळीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। म्हणजे आघाडीत राहायचं, पण विस्तार स्वतःच्या बळावर करायचा। अलायन्स हा ऑप्शन आणि सर्व्हायव्हल ही प्रायोरिटी। आणि हाच मुद्दा आता उलट ठाकरे वापरतायत का, हा प्रश्न निर्माण होतो। कारण जर काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेऊ शकते, तर मग विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत ठाकरे काँग्रेसला का अकोमोडेट करतील। इथे एक मोठा राजकीय पॅटर्न दिसतो। महाराष्ट्रातच नाही तर देशभरात जिथे पक्ष एकत्र येतात, पण त्यांची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी वेगळी असते। काँग्रेसला स्वतःचा मतदार वर्ग वाढवायचा आहे, राष्ट्रवादीला पॉवर बॅलन्स साधायचा आहे आणि उद्धव ठाकरे यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे। त्यामुळे अलायन्स हा केवळ तात्पुरता अरेंजमेंट बनतो, परमनंट कमिटमेंट नाही। आणि जेव्हा महत्त्वाची निवडणूक येते तेव्हा प्रत्येक पक्ष स्वतःचा फायदा बघतो। याच ठिकाणी शरद पवारांची एंट्री निर्णायक ठरते। त्यांनी स्पष्ट केलंय की विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला त्यांचा पाठिंबा असेल। म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले तर त्यांच्याकडे ती एक जागा सुरक्षित करण्याइतकं बळ तयार होतं आणि यामुळे काँग्रेस पूर्णपणे साइडलाईन होण्याची शक्यता निर्माण होते। म्हणजेच पहिल्यांदाच महाविकास आघाडीत अशी परिस्थिती तयार होते जिथे काँग्रेस शिवायही निर्णय घेतला जाऊ शकतो आणि हा केवळ टॅक्टिकल मूव्ह नाही, तर एक स्ट्रॉंग पॉलिटिकल मेसेज असू शकतो। स्वबळाचा खेळ तुम्ही खेळत असाल तर आम्हीही खेळू शकतो। राजकारणात 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात, आकडे आणि नरेटिव्ह। आकड्यांच्या खेळात महायुती स्पष्टपणे पुढे, 228 आमदार आणि 8 जागा सहज जिंकण्याची क्षमता आहे। पण नरेटिव्हच्या खेळात उद्धव ठाकरे अजूनही रेलिव्हंट आहेत, कारण त्यांच्याकडे एक कमिटेड वोटर बेस आहे आणि विरोधी राजकारणाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे ही निवडणूक फक्त आकड्यांवर जिंकली जाणार नाही, इथे परसेप्शन सुद्धा महत्त्वाचं आहे। जर उद्धव ठाकरे जिंकले तर नरेटिव्ह तयार होईल की त्यांनी सत्ताधाऱ्यांना रोखलं, आणि जर हरले तर नरेटिव्ह तयार होईल की विरोधकांची ताकद संपली। म्हणजेच ही निवडणूक आकड्यांइतकीच परसेप्शनची सुद्धा आहे।
पण या सगळ्या समीकरणांमध्ये महायुतीचा फॅक्टर दुर्लक्षित करता येणार नाही, कारण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि ते 8 जागा सहज जिंकू शकतात. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक गुप्त मतदानाने होणार आहे आणि गुप्त मतदान म्हणजे क्रॉस वोटिंगची शक्यता. म्हणजेच महाविकास आघाडीच्या 46 मतांमध्ये जर कुठे फूट पडली तर उद्धव ठाकरेंचा मार्ग कठीण होऊ शकतो आणि याच शक्यतेवर महायुती काम करत असल्याचं दिसतं. राज्यसभा निवडणुकीत बॅकफूटवर असलेले शिंदे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. अतिरिक्त उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे आणि त्यासाठी रणनीती आखण्यासाठी दिल्ली स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते. इथे महायुती समोरही एक मोठा रिस्क आहे. अतिरिक्त उमेदवार देणं म्हणजे डायरेक्ट फाईट उघडणं आणि जर क्रॉस वोटिंग झाली नाही तर स्वतःचीच जागा धोक्यात येऊ शकते. पण जर हा प्लॅन यशस्वी झाला आणि उद्धव ठाकरे अडचणीत आले तर त्याचा राजकीय फायदा प्रचंड असेल. त्यामुळे हा एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड मूव्ह आहे. कारण उद्धव ठाकरे या निवडणुकीत हरले तर तो फक्त एक पराभव राहणार नाही, तो एक मोठा राजकीय धक्का असेल. शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व, महाविकास आघाडीचं संतुलन आणि विरोधी राजकारणाची ताकद सगळ्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणजेच आता संपूर्ण चित्र स्पष्ट होतं की उद्धव ठाकरे बाहेरून महायुतीशी लढतायत, आतून काँग्रेससोबतच्या तणावाला सामोरं जात आहेत आणि त्याच वेळी राष्ट्रवादीसोबत नवीन समीकरण तयार करतायत. आणि म्हणूनच ही निवडणूक फक्त विधान परिषदेसाठी नाही, ही आहे महाविकास आघाडीच्या भविष्यासाठी, काँग्रेसच्या भूमिकेसाठी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासाठी. शेवटी एकच गोष्ट उरते, काँग्रेसने आतापर्यंत स्वबळाचा खेळ खेळला, पण आता त्याच खेळात ठाकरे उतरले तर काय होईल? कारण जर पवारांच्या पाठिंब्यावर ठाकरे विधान परिषदेत गेले तर तो फक्त विजय नसेल, तो असेल एक स्पष्ट संदेश. आघाडीत राहूनही प्रत्येक पक्ष स्वतःचा गेम खेळतो आणि योग्य वेळ आली तर मित्रांनाही साईडलाईन केलं जातं आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा बदल इथूनच सुरू होऊ शकतो. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.